एक शब्द वापरला म्हणजे मी तो स्वतःहून वापरला नाही, तर ज्याप्रमाणे समोरच्याचं जे वक्तव्य होतं त्याप्रमाणे मी त्या भाषेमध्ये त्याला उत्तर दिलेलं होतं, स्वर आणि नर्क. बरोबर. जे मेश्राम नामक व्यक्ती म्हणाला होता की आंबेडकर 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 एवढं नाव जर बाबासाहेबांचं घेतलं असतं तर तुम्ही स्वर्गात पोहोचला असता. मी स्वर्ग नरक मानत नाही म्हणून आज ते, आणि म्हणून म्हणायचं आहे गायक साहेब की त्यांचेच वाचन करावे जे कर्तृत्वाने महान ठरले होते. त्यांचेच वाचन करावे जे कर्तृत्वाने महान ठरले होते. महापुरुषांच्या विद्वत्तेपुढे भले भले हरले होते. समोरचा काय बोलतो याचे निरीक्षण करूनच बोलावे माणसाने. आम्ही थोतांड मानत नाही याच उद्देशाने. आणि म्हणून स्वर्ग नरक आणि यातना हे शब्द मी प्रबोधनात वापरले होते. हे प्रबोधनात उत्तर दिलं त्याबद्दल आमचे प्रवीणजी पवार यांच्याकडून 200 रुपयाला धन्यवाद. पुन्हा तो शेअर झाला पाहिजे. अच्छा. की त्यांचेच वाचन करावे जे कर्तृत्वाने महान ठरले होते. बरोबर. त्यांचेच वाचन करावे जे कर्तृत्वाने महान ठरले होते. महापुरुषांच्या विद्वत्तेपुढे भले भले हरले होते. समोरचा काय बोलतो याचे निरीक्षण करूनच बोलावे माणसाने. आम्ही थोतांड मानतच नाही याच उद्देशाने. स्वर्ग नरक यातना हे शब्द मी प्रबोधनात वापरले होते. प्रबोधनात वापरले होते. म्हटलं होतं सुनसातिया नाम रोशनिया माधुमाईने प्यारा माँ भीमाईने हमको प्यारा धन दे दिया. कारण 14 एप्रिलचा दिवस आहे. माँ भीमाईने आम्हाला बाबासाहेब दिले नसते तर आम्ही बाबासाहेब पाहू शकलो नाही. रमाईचं कर्तृत्व आहे खूप मोठं आहे. आज हे दुःखाचे दिवस जे भोगत आहोत ती रमाईची पुण्याई आहे. तिचा त्याग आहे आणि त्या त्यागाचं प्रत्येक सुख आम्ही आज भोगत आहोत. पण त्या गीतामध्ये रमाई आणण्याची गरज नव्हती. बरोबर की नाही. गायक साहेबांनी गायलं सुनगुडी सुनगुडिया बडा कामटिया उत्तर वेगळं दिलं ते मला म्हटलं नाही. माझ्या कवींना पटलं नाही म्हणून आम्ही उत्तर दिलेलं आहे. एक सुंदर असा विषय आपण समोर सादर करत आहे.
ग्रंथालय उभारल्याने अधिकारी आमचे गायक साहेब आज वकील सारखी प्रॅक्टिस देत आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी बसलेले बरेचसे मोठमोठ्या पदावरती आहेत आणि म्हणून की मंदिर बांधल्याने भिकारी तयार होतात, ग्रंथालय उभारल्याने अधिकारी तयार होतात. जर का बुद्धाचे विचार डोक्यात घेतले ना प्रकाश, तर घरोघर आंबेडकर तयार होतात, आंबेडकर तयार होतात. गळ्यात गाडगं पाठीला झाडू होता, सतत पाणी पिऊ शकत नव्हतो आम्ही. त्या महाडच्या 14 तळ्यावरती कुत्र मांजर जनावर पाणी पित होती, पण आम्ही माणसासारखं माणूस जो पाणी पिऊ शकत नव्हतो. केवढा मोठा बाट विटाळ होता आणि हा सगळा साखळ दंड तोडला ते फक्त माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून म्हणायचं आहे, ज्या हाताने काढला या शेण, हो मला तुम्हाला बाबासाहेबांनी दिला आणि आम्ही काय करतो. आणि म्हणून ज्या हाताने काढीला चांगले उच्च पदावरती आहे, तुम्ही आहात. मी आज एका शाळेवरती कामकाज करत आहे, म्हणजे माझ्या सुद्धा हातात पेन आला, माझ्या हातात माईक आली, आम्ही गायिका झाले, तुमच्यापर्यंत बोलू शकते. हा बोलण्याचा अधिकार मला बाबासाहेबांनी दिलाय, बरोबर की नाही जाधव साहेब? आणि म्हणून म्हणायचं आहे की भीमाने धावलेली ती वाट धरणार कधी, मोठेपणाचे भांडण तुम्ही विसरणार
सगळ्याचं. आपल्या 17 पिढ्याचं होणार माझ्या अभिमान केलंय. रुपेश जाधव यांचे वडील श्रवण जाधव आणि चुलते बंडू जाधव आणि गणेश जाधव भीमज्योत सेवा संघ करंजे तथा चांगू दगडू प्रतिष्ठान यांच्यातर्फे 200 रुपये आले. त्याचप्रमाणे आमचे गायक आदरणीय प्रवीणजी पवार, त्याचप्रमाणे सोनूजी जाधव यांच्याकडून सुद्धा आशीर्वाद आलेला आहे. मी आशीर्वाद आलेला आहे. आणि म्हणून म्हणायचं आहे की बघा, ज्या संविधानाने तुम्हाला मला जगण्याचा अधिकार दिला, आज आम्ही तेच मतदान विकलं जात आहोत 2 पैशाच्यासाठी. हो, कोणी मटण देते, कोणी चिकन देते. प्रवीण दादा आमचे चिकन देत असतील तर रुपेश दादा आमचे मटण देतील. मी कोणाकडे जाईन? मला मटण खायचंय, होय की नाही? ही परिस्थिती आज आमच्या समाजामध्ये आहे. अरे बाबासाहेबांनी एवढा संघर्ष केला, तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळत नव्हता. ज्या वेळेस मतदानाचा अधिकार मानण्यात आला, गांधीजी म्हणाले होते की तुम्ही हिंदू सम आहात, मी हिंदूंच्या विरुद्ध तुम्हाला मानत नाही, तुम्ही हिंदूंसारखे आहात, तुम्हाला मतदानाच्या म्हणजे काय गरज आहे, स्वतंत्र मतदारसंघाची काय गरज आहे. पण ज्या ते बाबासाहेब सुद्धा ऐकले नाहीत की मी माझ्या समाजाला स्वतंत्र मतदारसंघ हा मिळवूनच देईन. पण गांधीजींनी तेवढ्यात उपोषण धरलं आणि बाबासाहेबांनी एका सहीवरती गांधीजींची सुटका करण्यात आली. आणि म्हणून म्हणायचं आहे की कोण उमेदवार उभा करायचा ती यादी आपली होईल. कधी होईल? कोण उमेदवार उभा करायचा ती यादी आपली होईल. सत्तेत येता विचारधारा समतावादी आपली होईल. कुणाल का पक्ष थाटून वेगवेगळे समाजाची विभागणी करता जर एकीने लढलो तर नक्की दिल्लीची गादी आपली होईल. ही दिल्लीची गादी आपली होईल. सगळ्यांचा आहे. आणि म्हणून की सगळ्यांनी बाबासाहेबांनी केलं ते तुमच्यासाठी केलं, आमच्यासाठी काय केलंय. पण या एसटी कॅटेगरी मध्ये 59 फूट जाती, होय की नाही? त्याच्यामध्ये सगळे आले, वडार सांबार सगळे आले आणि लास्ट येतो तो एसटी. म्हणजे आपण एकटेच आरक्षण घेतोय का? आपल्यापेक्षा जास्त ते घेत आहे. तरी दिसण्यात कोण येत आहे? आपण येतोय. बाबासाहेबांची अवहेलना केली जाते, बाबासाहेबांच्या विचारावरती बोट ठेवलं जातं, तेव्हा फक्त हा एसटी समाज उभा राहतो. बाकी पुढे जातात. आम्हाला काय आमच्यासाठी बाबासाहेबांनी काय केलं नाही. आज खरी गरज आहे बाबासाहेब त्यांना सांगण्याची की बाबासाहेबांनी फक्त माझ्यासाठी नाही रे ग ताई, तुझ्यासाठी केलंय रे दादा, तुझ्यासाठी सुद्धा केलंय. आज तू ह्या 12 तासाचे 8 तास काम करतोय ती माझ्या बाबासाहेबांची मेहरबानी आहे रे. अरे तू दिवाळीला बोनस घेतोस ही माझ्या बाबासाहेबांची पुण्याई आहे. तू पेन्शन घेतोस, तुझ्या वडिलांची पेन्शन खातोस ती माझ्या बाबासाहेबांची पुण्याई आहे. प्रत्येक महिलेला पुरुषासमान वेतन
हे सुद्धा बाबासाहेबांनी संविधानात दिलेलं आहे. आज मी त्या खेडवरून इथपर्यंत आले, कोल्हापूर पर्यंत आले, हे येण्याचं स्वातंत्र्य मला बाबासाहेबांनी दिलंय संविधानामध्ये. म्हणजे नुसतं बोलण्याचं चालण्याचं नाही, तर मी कुठे फिरू शकते, मी कुठे जाऊ शकते, हे सुद्धा स्वातंत्र्य माझ्या बाबासाहेबांनी तुम्हाला बहाल केलंय. तरी आम्ही म्हणतो बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं. आणि म्हणून तुझ्या 17 पिढ्या दादा, माझ्या 17 पिढ्या ताई, माझ्या 17 पिढ्या दादा, माझ्या अभिमान केलंय. शिकलेल्या माणसाचा. देश स्वतंत्र झाल्यापासून मनुशाही ही पळाली आहे, भीमाच्या लेखणीची ताकद तिला ही कळाली आहे. आणि या स्वतंत्र भारताला संदेशा भीमामुळेच लोकशाही मिळाली आहे, लोकशाही मिळाली आहे. कवी संदेश तांबे कामठेकर यांच्याकडून 50 रुपये आलेले आहेत. धन्यवाद दादा. आणि म्हणून म्हणायचं आहे, इत भरणे सुन लंगोटी. पूर्वीची स्थिती, आज मी चांगला ड्रेस घातलाय, गायक साहेबांनी चांगले कपडे परिधान केले आहे. इथे प्रत्येकाने, आमच्या दादाने तर ब्लेझर वाला कपडे घातलेले आहे. म्हणजे ही पुण्याई बाबासाहेबांची आहे की आम्ही, बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं की सूट बुटातच राहणे. आज आमचा समाज सूट बुटामध्ये राहतोय, पण पहिल्याची स्थिती आम्ही विसरल्यामुळे बाबासाहेबाला बेमान झालोय. आणि म्हणून इथं भरणे सुन लंगोटी, इथं भरणे सुन लंगोटी, या पोटाच्या कळवी नाचणाऱ्या माकडावानी कुणी आमची गंमत केली नसती. अरे वैद्यालाही असता आमचा धाकमल, मग डोळे वटारून पाण्याची कुणी हिम्मत केली नसती. अरे हिम्मत केली नसती. इथं भरणे सुन लंगोटी, इथं भरणे सुन लंगोटी, या पोटाच्या कळवी घुंगराची वाजवून काठी,
शकत नव्हते. भरलेल्या माठाला बाबासाहेब हात लावू शकत नव्हते आणि म्हणून ही परिस्थिती कशी असते त्या पाळीव प्राण्यापेक्षा तुम्हाला माहित असेल तर संभाजी महाराजांची कशी अमानुष करण्यात आली, अमानुष हत्या करण्यात आली. संस्कृत वाचलं म्हणून जीभ कापण्यात आली, ऐकलं म्हणून कानात शिसे ओतण्यात आले, डोळे काढण्यात आले, अमानुष हत्या केली. म्हणजे पूर्वी यांचे वेदग्रंथ वाचण्याची पण आम्हाला मुभा नव्हती. मी एक व्हिडिओ पाहिला होता शूद्र मूवीचा, त्याच्यामध्ये एक लहान बाळ ते काय देवाचा जप करत होतं. तर तो एक जो ब्राह्मणवादी जो ऐकतोय आणि सभा भरते. सभा भरल्यानंतर त्या गावातली माणसं सांगतात की तुझ्या मुलाने ती चूक केलेली आहे देवाचं नाव घेऊन, आम्ही त्याच्यामध्ये सामील होणार नाही. जी शिक्षा होईल ती तुझ्या मुलाला होईल, तुझ्या परिवाराला होईल. निर्णय घेतला जातो आणि त्या मुलाची जीभ हासडली जाते. ते पाहून अक्षरशः माझ्या अंगावरती काटा उभा राहिला. ज्योतिबा सावित्रींची जी सिरियल लागते तो एक पार्ट बघितला होता की त्यामध्ये एक व्यक्ती धोतर नवीन नेसतो म्हणून त्याचं ढुंगण कापण्यात येतं. म्हणजे अशी परिस्थिती त्यावेळेस होती, किती निष्ठुर परिस्थिती होती, आपण त्याचा विचारही करू शकत नाही, त्याची झळ आपण सोसूही शकत नाही. एवढी घाणेरडी परिस्थिती त्यावेळेस होती. आणि म्हणून म्हणायचं आहे नव्हतं तुला
हरेक कलमामध्ये माळला स्वाभिमानाचा प्रत्येक नियम काटेकोरपणे पाळला. अरे मनुच्या नियमाने माझ्या राजाचा राज्याभिषेक टाळला. म्हणून माझ्या भीमाने मनुस्मृतीचा ग्रंथ इथे जाळला. मनुस्मृतीचा ग्रंथ इथे जाळला. तुझा रुबाब पाहून थाट, तुझा रुबाब पाहून थाट, मनुवाद्याचा दुखतई ऐकून घे आता नीट, ऐकून घे आता नीट, नको वागू भीमाशी. लेकरं काय कोणाला ऐकत नाही आणि म्हणून प्रत्येक वेळेस बाबासाहेबांवरतीच बोट उचललं जातं. आणि म्हणून तुझा रुबाब पाहून थाट, मनुवाद्याचं दुखतई ऐकून घे आता नीट, ऐकून घे आता नीट, नको वागू भीमाशी. आता आपल्याला एक डोळ्याची गरज आहे. म्हणून कुणाला कांबळे लिहितात की एखाद्याचा स्वाभिमान दुखावला तर तो रडू शकतो. दादा लक्ष द्या. एखाद्याचा स्वाभिमान दुखावला तर तो रडू शकतो. अरे चक्र बदललंय निसर्गाचं, हल्ली कधीही पाऊस पडू शकतो. अरे त्या भीमाने लढून कित्येकांना पाणी पाजलं कुणाल. मग विचार करा, आपण जर एक झालो तर इतिहास घडवू शकतो. अरे इतिहास घडवू शकतो. प्रवीण दादांचं, सोनू दादांचं, सगळ्यांचं सोनं माझ्या बाबासाहेबांना केलेलं आहे. आणि म्हणून इथे बसलेल्या प्रत्येकावरती बाबासाहेबांचे उपकार आहेत. म्हणून घेताना जो श्वास घेता, जो घास खाता, त्यावेळेस बाबासाहेबांचे आभार मानायला विसरू नका. कारण घेतो तो श्वास आणि खातो तो घास तो फक्त बाबासाहेबांमुळे आहे. होय की नाही?